दीप अमावस्येची तयारी तरी आमची दिवस मावळतानापासूनच सुरू होती. दीदीने कणकेचे दिवे वगैरे बनवले होते. घरातल्या समया आणि बाकीचे दिवे धुवून वगैरे दीदी रांगोळी काढत होती आणि मी इकडे डेकोरेशनसाठी फुलं कट करत होती. आता डेकोरेशन असं फारसं काही करणार नव्हतं, पण जेवढं काही करता येईल तेवढं करावं म्हणून फुलं कट करत होते. दीदीने रांगोळी काढून दिव्यांची छान अशी मांडणी केली होती आणि मी आता इकडे दिवे लावत होते. आणि तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आपण आषाढ महिन्यातील दीप अमावस्या का साजरी करतो, तर मी सांगते. पावसाळ्यातील गडद अंधार, मनातील व घरातील नकारात्मकता दूर करून मंगलमय वातावरणात पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी. ही अमावस्या आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाशाकडे नेत असते. त्यामुळेच आपण या अग्नीची पूजा करायची असते. शिवाय दिव्यांच्या प्रकाशाने घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट होते. आता श्रावण महिना सुरू झालाय, तर आपल्या मराठी सणांना पण सुरुवात झाली आहे आणि शिवाय उपवासांना पण. खरं सांगायचं झालं तर माझ्या आयुष्यातली ही पहिलीच दीप अमावस्या आहे जिची आम्ही छान पूजा केली आहे. देवाऱ्यावरती, उंबरट्यात, तुळशीमध्ये सगळीकडे दिवे लावले होते आणि योगायोगच म्हणा, गेले आठवडाभर झालं आमच्याकडे लाईट नाही आहे, पण या दिव्यांच्या प्रकाशाने घर मात्र उजळून निघालंय. आणि मी असं ऐकलं होतं की दीप अमावस्येला आपल्या घरातल्या लहान बाळांना कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं, म्हणून आम्ही आज बाळाला मस्त टिक्का लावून औक्षण वगैरे केलं. आणि अजूनही गावाकडे या सगळ्या गोष्टी नवीनच आहेत बरं का. पहिल्यांदा बाळाला दीदीने घेतलं होतं, मग मी आणि आहोंनी औक्षण केलं. नंतर आमचं झाल्यानंतर मग बाळाला मी घेतलं होतं, त्यावेळी दीदीने आणि बाकीच्या सगळ्यांनी औक्षण केलं. घरातल्या लहान मुलांचं औक्षण करायचं होतं ना, म्हणून मग आम्ही सायलीचं पण औक्षण केलं होतं. तर असा होता आजचा ब्लॉग. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.